आता असं झालंय, श्री छोट्या 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 गोष्टींवरून माझ्यावर रागवतोय. नमस्कार, मी तुमचा श्री. बायकोला केलेलं प्रॉमिस पूर्ण करायला मी निघतच होतो. तोच सोबत घेऊन जात नाही म्हणून रुसलेल्या मणीला परत आल्यावर बांगडा देतो म्हणून तिची समजूत काढली आणि आम्ही थेट निघालो एअरपोर्टच्या दिशेने. पण श्रीचं अजून फेस व्हॅलिडेशन होत नाहीये. माझं चुकून झालेलं आहे, फर्स्ट टाइम असल्यामुळे. होतंय का? ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ. ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बट ती वेगळी गोष्ट की सर्व्हर डाऊन होतं त्यामुळे थोडा वेळ लागला तरी माझं झालं ना. वनगो मध्ये मज्जा आली, मला खूप मज्जा आली. चेक इन डिस्प्लेवर फ्लाईट नंबर मॅच होताच प्रतीक्षा भलतीच खुश झाली. बऱ्याच वर्षापासून ठरवलेलं रीलचं ट्रान्झॅक्शन माझ्याकडून तिने पूर्ण करून घेतलं. मी त्याला काही महत्त्वाचे सल्ले देत होतो आणि ते एकदम शांतपणे न हसता ऐकत होती. आता असं झालंय, श्री छोट्या 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 गोष्टींवरून माझ्यावर रागवतोय. मागच्या वर्षभर आम्ही फक्त हॉस्पिटलच्या बेडवर बसून बाहेरचं जग बघितलं होतं. पण आज विमानाच्या खिडकीतून बाहेरचं जग बघताना तिला झालेला आनंद बघून असं वाटलं की आमचा सगळा संघर्ष सार्थकी लागलाय. आता आमचा आनंदच इतका होता की तो गगनातच मावत नव्हता. म्हणून आम्ही दीड तासातच जमिनीवर उतरलो. आम्ही कुर्गमध्ये होमस्टे घ्यावा की रिसॉर्ट, तुम्हाला काय बघायला जास्त आवडेल, तुमचं मत कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.